लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले असतानाच दुसरीकडे राज्यसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 राज्यातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर केली। यात महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे। या निवडणुकीसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होईल। राज्यात भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे। त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। राज्यातील पक्षपाडीच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेची निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे। भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त असल्याने राज्यसभा निवडणुकीसाठी विधानसभेतील 287 आमदार मतदान करतील। या निवडणुकीत विजयासाठी 42 मतांचा कोटा आवश्यक आहे। दरम्यान निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी 8 फेब्रुवारी 2024 रोजी अधिसूचना जारी होईल। 15 फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज करण्याची शेवटची तारीख असून 16 फेब्रुवारीला उमेदवारी अर्जांची छाननी होईल। या निवडणुकीत 20 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज घेण्याची मुदत आहे। 27 फेब्रुवारीला सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होऊन त्यात सायंकाळी 5 वाजता मतमोजणीनंतर निकाल जाहीर होतील। देशातील 56 जागांसाठी मतदान आंध्र प्रदेश 3, बिहार 6, छत्तीसगड 1, गुजरात 4, हरियाणा 1, हिमाचल प्रदेश 1, कर्नाटक 4, मध्य प्रदेश 5, महाराष्ट्र 6, तेलंगणा 3, उत्तर प्रदेश 10, उत्तराखंड 1, पश्चिम बंगाल 5, ओडिशा 3 आणि राजस्थान 3 अशा 56 जागांसाठी निवडणूक होणार आहे। सध्या भाजपकडे 104 आमदार आहेत। महायुतीतील मित्रपक्ष शिंदेसेना 40, अजित पवार गट 40, भाजप व शिंदेसेना समर्थक 20, अपक्ष असे एकूण 204हून अधिक आमदारांचे बळ महायुतीकडे आहे। त्यामुळे त्यांचे 4 खासदार सहज विजयी होऊन 12 ते 15 आमदारांची मते शिल्लक राहू शकतात। भाजप, शिवसेना व अजित पवार गटाकडून जोर लावून अजून काही अपक्ष छोटे पक्षांची मते मिळवण्याचे प्रयत्न केले जातील। गेल्यावेळी भाजपने काँग्रेसची काही मते फोडली होती। तोच पॅटर्न पुन्हा राबवला तर महायुतीचा 5वा उमेदवारही निवडून येऊ शकतो। काँग्रेसकडे 45 तर उद्धव सेना शरद पवार गटाकडे 15 आमदार आहेत। इतर छोटे पक्ष गृहीत धरले तरी मवियाकडे 80 पेक्षा जास्त मते नाहीत। त्यामुळे आघाडीचे 2 उमेदवार निवडून येणे अशक्य आहे। मित्रपक्षांच्या मदतीने काँग्रेसचा एकच खासदार निवडून येऊ शकतो। पक्षफुटीमुळे उद्धव सेना व शरद पवार गटाला मात्र प्रत्येकी 1 जागा गमवावी लागू शकते।